मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी एकही झाड तोडून व्यावसायिक काम करणार नाही अशी ग्वाही सिंहस्थ कुंभमेळा विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली। ते नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते। कोणतीही जुनी झाडं तोडणार नाही असं सांगत पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये हीच आमची भूमिका आहे। नाशिककरांच्या भावना आहेत, यात सरकारच्या भावना आहेत, यात राजकारण आणू नये, त्याचप्रमाणे वृक्षप्रेमींनी धार्मिक भावनाही दुखावू नये असं आवाहन त्यांनी केलं। वृक्षप्रेमींची नाशिककरांची जी भूमिका आहे ती आमची भूमिका आहे, शासनाची आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांचं माझं या संदर्भामध्ये बोलत आहे। मी त्यांची भेट घेतलेली आहे। त्यांनी मला त्या दिवशी सूचना दिल्या त्या फोनवरून सुद्धा। आम्ही एकही झाड तोडणार नाही, एकही झाड तोडणार नाही म्हणजे मागच्या वेळी गेल्या वेळी ज्यावेळेला कुंभमेळा झाला त्यावेळेला साधुकाम होते, तिथे आम्ही रावट्या टाकलेल्या होत्या। त्या जेवढ्या होत्या त्याच्यापेक्षा एक फुटे जागा आम्ही जास्त घेणार नाही। मला वाटतं कुंभमेळा आपल्यासाठी सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष तिकडे लागलेलं आहे आणि अशा वेळी झाडं तोडणार आहोत आम्ही, सगळं सपाट करणार आहोत असं अजिबात कोणी गैरसमज करू नये। 2 वर्षामध्ये तिथे अशी वनराई होईल की सगळे नाशिककर फिरायला बघायला त्या ठिकाणीच जातील। राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालय